नमस्कार. आज आपण आलो आहोत सॅन फ्रान्सिस्कोच्या सर्वात आयकॉनिक स्पॉटवर गोल्डन गेट ब्रिज. हा ब्रिज 2.7 किलोमीटर्स लांब आहे आणि हा 1937मध्ये ओपन झाला होता. अँड इट वॉज द लॉंगेस्ट सस्पेन्शन ब्रिज इन द वर्ल्ड ॲट टाईम. ह्याचा जो कलर आहे इंटरनॅशनल ऑरेंज म्हणजेच लाल केशरी, बिकॉज हा आपल्याला एसएफच्या फॉगमध्ये सुद्धा क्लिअरली ब्रिज दिसेल. हा ब्रिज गोल्डन गेट स्ट्रेटवरून जातो जिथे पॅसिफिक ओशन आणि सॅन फ्रान्सिस्को बे एकत्र येतात. बेसिकली इट कनेक्ट साऊथ सिटी टू नॉर्थ बे एरिया. हा ब्रिज इंजिनिअरिंगचाच नाही तर फोटोग्राफीचा सुद्धा एक अमेझिंग आयकॉन आहे. इथे तुम्ही कुठेही फोटो काढलात तरीही एपिक दिसतो आणि ट्रस्ट मी, द सनसेट फ्रॉम दिस ब्रिज इज टू अमेझिंग. प्लीज डोंट मिस. या ब्रिजवरून जो एक छोटा आयलँड दिसतोय आपल्याला तो म्हणजे अल्काट्राज आयलँड, जो जगातील सर्वात फेमस तुरुंगांपैकी एक आहे. असं म्हटलं जायचं की अमेरिकेतील सर्वात डेंजरस क्रिमिनल्सला इथे पूर्वी ठेवायचे, कारण इथून पळून जाणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल होतं. आज ॲक्च्युली अल्काट्राज जेल बंद आहे, पण हे एक हिस्टॉरिक टुरिस्ट स्पॉट म्हणून ओळखलं जातं आणि बरेचसे लोक हे फिरण्यासाठी इथे जातात. इथे त्यांनी असे सेफ्टी नेट लावलेले आहेत सो दॅट ब्रिजवरती काहीही कन्स्ट्रक्शन करत सुरू असेल तर ते एक लाईफ सेवर असेल वर्कर्ससाठी. वन मोर थिंग, असे जे मोठे ब्रिज असतात, स्पेशली सस्पेन्शन ब्रिजेस लाईक दिस गोल्डन गेट, हे ॲक्च्युली नॅचरली व्हायब्रेट होतात. सो इट्स अ नॉर्मल थिंग. स्ट्रॉंग विंड आल्यामुळे केबल्स थोडे हलके हलतात किंवा मोठे ट्रक किंवा गाड्या गेल्यानंतर अप अँड डाऊन व्हायब्रेशन होतं. सो ॲक्च्युली हे ब्रिजेस इंटेन्शनली फ्लेक्झिबल बनवलेले असतात. जर स्टीच बनवले तर हे तुटू शकतात. सो त्यांनी त्यांच्या एक्झिबिट एरियामध्ये इथे व्हायब्रेशन पॅटर्न्सचं मॉडेल ठेवलेलं आहे. सो यू कॅन ॲक्च्युली गो देअर अँड चेक हाऊ इट वर्क्स इन डिफरंट सिच्युएशन्स, लाईक अर्थक्वेकमध्ये किंवा विंडचं डायरेक्शन चेंज झाल्यावरती कसे व्हायब्रेट होतात. हेच एक्सपिरियन्स करण्यासाठी आम्ही ब्रिजवरती वॉक करण्यासाठी निघालो. बरेचसे लोक वॉक करत होते ॲक्च्युली, आणि हे ॲक्च्युली व्हायब्रेट होत होतं मोठे ट्रक्स किंवा गाड्या गेल्यानंतर. आणि सो नेक्स्ट टाईम तुम्ही जर ब्रिजवरती उभे असाल आणि तुम्हाला जर हलकासा मुवमेंट जाणवला असेल, डोंट वरी, इट्स जस्ट इंजिनिअरिंग डूइंग इट्स जॉब. सो ऑनेस्टली स्पीकिंग इतकं अमेझिंग स्ट्रक्चर मी कधीच पाहिलं नव्हतं. सो तुम्ही जर सॅन फ्रान्सिस्कोला आलात तर मेक शुअर की हा ब्रिज तुम्ही नक्की व्हिजिट करा. तुम्हाला खूप आवडेल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.